परब्रह्म पाहायला मिळाले. आता हे सावळे परब्रह्म सामान्य रूपात पाहायला मिळाले का? नाही महाराज. आजी अकस्मात फळदेव आले, दृष्टी श्रीहरीची देखिले पावले, घेतले जन्म मागे सार्थक त्यांचे झाले. ओम. या संत महात्म्यांनी आम्हाला भगवान परमात्मा दाखवला. या संत महात्म्यांमुळे आम्हाला तो दिसला. केवळ संतांनी स्मरण केलं म्हणून दिसला. संतांशिवाय तो आम्हाला दिसला नाही. धन्य ही आनंदाची सापडली वेळ, जेने संत सज्जन भेटले कृपाळ, तेने फेडेला बुद्धीचा ओमळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. त्या संत महात्म्यांनी आम्हाला भगवान परमात्मा दाखवला. इतका सुंदर भगवान परमात्मा आहे आणि तो आम्हाला पाहायला मिळाला. पाहिला 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 नंदाचा नंदन, तेने वेदियेले तेने वेदियेले तेने वेदियेले मन. तो मज भावा वेळो वेळा भावा पांडुरंग. त्याला पाहिल्याच्या नंतर कशाची अपेक्षा आहे? त्याचीच आहे महाराज, सुंदर मनाची साम्यता. भगवान परमात्मा कमी सुंदर आहे का? त्याला पाहण्याकरता गोकुळातल्या गवळणी वेड्या व्हायच्या, वेड्या. त्याला पाहण्यामध्ये फरक आहे. तुम्ही भगवान विठेवरच्या मालकापुढे गेल्याच्या नंतर डोळे भरून त्याला पाहतो का डोळे मिटून पाया पडतो? इमानदारीने सांगा. 75 ते 80% लोक त्याला बघत नाही. तिथं गेल्यावर त्याला फक्त आणि फक्त बघणं महत्वाचं आहे आणि लोक त्याला बघत नाही. आता असं करेपर्यंत कमरेत हात घालून ढकलून देतात पोलीस वाले. आता बघणार तरी कधी आहेस? 18 घंट्याची 24 घंट्यांची बारी लावून दर्शनाला गेला आणि त्याला पाहताच निघून आला. त्याला पाहण्यातच जो आनंद आहे ना, तो कशातच नाही महाराज. पाहिलिया वेध लाभे बैसी जीवी धरोनी. असा भगवान परमात्मा पाहण्याकरता गोकुळातल्या गवळणी वेड्या व्हायच्या महाराज. महाराज म्हणतात, ऐशा गोपिका त्या कामातूर नारी, चित्त विवळती देखावया हरी. मिस पानियाचे करतील घरी 12-16 मिळून परस्पर नार्यो. महाराज म्हणतात त्या गवळणी एवढ्या वेड्या व्हायच्या की त्या कृष्णाला पाहण्याकरिता भरलेली पाण्याची घागर उमडून टाकायच्या आणि त्या कृष्णाला पाहण्याकरिता यायच्या. एवढा सुंदर भगवान परमात्मा. तो भगवान परमात्मा आम्हाला पाहायला मिळत होता का हो? तो भगवान परमात्मा भल्याला सापडला नाही, पण तो आम्हाला सापडला महाराज. इतका सुंदर भगवान परमात्मा आहे. करारविंदे न पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं.
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. इतका सुंदर भगवान परमात्मा आहे हो. तो भगवान परमात्मा भल्या भल्याला सापडत नाही, पण तो आम्हाला सापडला. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी, पाहता पाहता मन न पुरेदनी. योगियांनाही प्राप्त झाला नाही, तो भगवान परमात्मा आम्हाला प्राप्त झाला. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सम्मुख तो कैसा, संत चरणी पावलो. या संत महात्म्यांनी दाखवला. आजी फिटले माझे कोडे, बहुत दुःखांचे सांकडे. कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. ते सावळे परब्रह्म दृष्टीच्या समोर पाहिलं आणि जन्मोजन्मीचं दुःख विसरलं महाराज. त्याला पाहिल्याच्या नंतर जन्मोजन्मीचं दुःख विसरता आलं. आता पुन्हा जन्म घेणे नाही. जन्म नावाची वृत्ती आणि मरण नावाची वृत्ती, आता दोनही नावाच्या वृत्त्या स्थिर झाल्या. कशामुळं? त्याला पाहिल्यामुळे. जीवनामध्ये आल्याच्या नंतर एकदा तरी त्या भगवान परमात्म्याला पाहावं, एकदा तरी त्या पंढरपूरला जावं. पण अजूनही असे काही काही ढग असतील महाराज, एकदाही पंढरपूरला गेले नसतील. आहेत का या गावामध्ये पंढरपूरला न गेलेले? हातवरी करावर. कोणी गेले? पुरा घर गाव सगळे गेलेले असतील. पूर्ण वा, सुंदर असं नियोजन करता. गेलेले आहेत. तुमच्यासाठीच तुम्ही टाळ्या वाजवता. एवढा सुंदर नियोजन करता, एवढा सुंदर असा सप्ताह करता. तुमच्या गावामध्ये तुमचं भाग्यच समजा की आमचे औराळकर महाराज तुम्हाला लाभलेत. व तसेच त्यांच्या हातून खूप सारे विद्यार्थी माझ्यासारखे घडत आहेत, खूप घडलेत देखील. मी परवाच्या दिवशी स्टेटस पाहिले, अगदी 35 दिवसामध्ये त्यांनी कीर्तनकार उभं केलं आहे. त्यांची मुलगी खूप सुंदर कीर्तन करत आहे, शिवनेरीताई. तिचे देखील मी मनस्वी आभारच मानते. एकदा तिच्यासाठी देखील सर्वांनी टाळ्या वाजवा. औराळ या गावाचं नाव महाराजांमुळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माहिती झालेली आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये औराळ या गावाची माहिती झाली सगळ्यांना. एवढा सुंदर कार्यक्रम, सुंदर सप्ताह तुम्ही संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने मिळून करता. या गावामध्ये पंढरपूरला न गेलेलं असं कुणी नसेल म्हणा. तरी पण अजूनही असे काही ढग असतात, मला जीवनात कधी पंढरपूरला गेलेले नसतात. असाच एक माणूस जन्मभर कधी पंढरपूरला गेलाच नाही, मेला. मेल्यावर पोरग थोडं परमार्थिक होता. पोरग म्हटलं, जिवंतपणी कधी बाबा पंढरपूरला गेला नाही, कमीत कमी मेल्यावर तरी नेऊन घालतो. बायको म्हणली, तुमचा बाप हिशोबाचा नाही, गुणानं जाईना उगा बसा. त्यांना म्हटलं, जाईना कसा? नंबर 1ची बॅग खरेदी केली. त्या बॅग मध्ये बापाची हाडं भरली, नंबर 1 बॅग. आणि ती बॅग SD मध्ये ठेवली. जेवला. संध्याकाळची वेळ होती, मस्त डोळा लागला. चोराईचा डोळा होता त्या बॅगवर. चोर म्हणाले, एवढी भारी बॅग दिसायली, नंबर 1 माल असेल मध्ये. चोराईनं बॅग हाणली. चोरांनी ती बॅग घरी नेऊन बघली तर त्याच्यात नुसते हाडण राखच. त्यांनी ती बॅग मोरीला घालून टाकली. पंढरपुरात गेल्यावर हे उठून बघते तर बॅगच नाही. बाबा गेला, घरी आला. बायको म्हटलं नव्हतं काय तुमचा बाप हिशोबाचा नाही, गुणानं जाईना म्हणून. हिनं म्हणली, यानं म्हटला समाधीसाठी ठेवलेल्या बाबाला चंद्रभागेला घालतो म्हणजे घालतो म्हटलं. आता एक हाड तेवढं उरलं. आता हाड नेलं, त्या हाडाला कुटलं, त्या हाडाचं बारीक पीठ केलं आणि ते हाड मंजनच्या डबीमध्ये भरलं. मंजनची डबी खलतीत टाकली आणि खलतीत घालून बाबाला पंढरपूरला नेलं. आणि ती खलती जी आहे ती भडव्याच्या घरी ठेवला आणि हा दर्शनाला निघून गेला. आता भडव्याच्या बायकोला होती खलती चापडायची सवय. तिने ती खलती चापडत मंजनची डबी काढली. माई म्हणली, औराळचं मंजन होय की म्हणली. बाबा मोरीलाच गेला. बाबा मोरीला किती वेळेस गेला? 2 वेळेस बाबा मोरीलाच गेला. पण पंढरपूरला चंद्रभागेला गेला का? नाही महाराज.
काय सांगते, अजूनही असे काही काही ढग असतात महाराज. आमच्या तुकाराम दादासारखे एक महात्मा म्हणाले, बाबा पंढरपूरला चला. म्हणलं आलो असतो हो, पण पैसे खर्चतात ते. आता पंढरपूरला जायला पैसे खर्चतात का? जायला तिकीट नाही, नेयाला इष्टी, खायला पंक्ती, राहायला महाराजाचा मठ. म्हणजे आता काही त्रास आहे का? म्हणे तुम्ही येता की? हे म्हटले मी चाललोच, तुम्ही चला. सोबत सोबत दोघं जण गेले. चंद्रभागेचं स्नान, पांडुरंगाचं दर्शन झालं. दर्शन करून बाहेर येताना एका वासुदेवानं हात धरलं. म्हणलं थांब. म्हणे काय झालं? म्हणे काहीतरी दान द्यावं लागते. म्हटलं किती द्यावं लागते? 500 रुपये. बरं 100 द्या. वासुदेव म्हटलं ते माणूस म्हटलं फक्त 5 रुपये देतो म्हटलं. ते म्हटलं सांगू नको काय? म्हटलं 100 रुपये लागतात म्हणून. तसं नाही हो पाटील, दान होईल ते तुमच्या मनानं दान द्या. त्यानं म्हटलं फक्त 5 रुपये देतो म्हटलं. वासुदेव म्हटलं जेवढं झालं तेवढं झालं. जाई त्या घराचा वासा झाला वासा. वासुदेव म्हटलं काढा 5. हे 5 काढा म्हणलं. रे म्हटलं आता नाही, दुकान उघडलं की खुडरा करून देतो म्हटलं. सामाईन घेतलं, नीट घरी गेलं, घरी जाऊन झोपी गेलं. ते वासुदेव बी त्याच्या पाठीमागच आलं. ते काय साधं सुद्धा वासुदेव होतं का? पंढरपुरातलं वासुदेव होतं. दान पावलं वासुदेवाला. बायको म्हणली माय वासुदेवाला उठा. तिनं म्हणली, यानं म्हटलं पंढरपुरातलं तर नव्ह की? तिनं म्हणली पंढरपुरातलं व्हाय की काय तुळजापुरातलं व्हाय की? मला काय कधी नेल्या होत्या काय? तुमच्या हाताला कधी चावलं होतं काय? असंच म्हणता की यायचं बोलणं म्हणजे कधी सुद्धा नसतेच. पॉलिस्टरच शिकवून आले की म्हणा हे नकर चहा कर की पियाला. हा आता चहा आहे. बिचारा करून आणून देतात, पण दिल्यावर गुन्हा जाईना घ्या डोसा. तसं तिनं म्हणली तुमचं तुम्ही बघा. हे पांघरणातून असं बघलं. अरे तर पंढरपुरातलंच आहे की? म्हटलं अगं हे नाही म्हणून सांग, नाही म्हणून सांग. नाही. कुठं गेलं? गावात. कधी येते? 2 घंट्याला. तोपर्यंत पूर्ण आवराळ हिंडतो म्हणला. आवराळ पूर्ण हिंडून 2 घंट्याला वासुदेव हजर. दान पावलं वासुदेवाला. बायको म्हणली माय अजून आलं. त्यानं म्हटलं गावाला गेले म्हणून सांग, गावाला गेले सांग. कुठे गेलं? गावाला. कधी येते? 2 रोजाला. यानं म्हटलं खेडेपाडे हिंडतो म्हणला पूर्वी. राजूर सगळे आसपासचे सगळे खेडेपाडे हिंडून 2 रोजाला वासुदेव हजर. दान पावलं वासुदेवाला. यानं म्हणली माय अजून आठ. यानं म्हटलं यानं काही असं जाईना, मी मरतो तुरड. मेलन बायकोन अशी पदर धरली. बरे होत्या की? आवरायची लोक म्हणली कधी गेला? आताच खिचडी खाल्ल्या की? गावातल्या लोकांना बातमी कळाली. गावातल्या लोकांना सोयऱ्या धरायला बातमी कळवली. तिने म्हणली माय सोयऱ्या धरायला बातमी कळाली. उगं उठा, उगं नामुसकी. त्यानं म्हटलं वासुदेव. इतकं छान म्हणले उंगर वाटात धरून बसले. म्हणजे ते पंढरपुरातलं वासुदेव होतं. साधं होतं का? वासुदेव म्हणला एक तर तुझी माती करून जातो, नाही तर 5 रुपये घेऊनच जातो. ते बी पंढरपूरचं होतं. सोयऱ्या धरायला बातमी कळाली. सोयऱ्या धैर्य जोड आहे. बँड बाजा डंग 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 चिक डंग चिक डंग डंग डंग. म्हणली माय सोयऱ्या धरायला बातमी कळाली. उगा नामुसकी. सोयऱ्या धैर्य जोड आयरे घेऊन आले. उगा उठा. येडीच आहेस म्हटला. 10 वर्ष आपल्याला कपडेच घालून बघ बस म्हटलं. त्याला मसर मोठ्यापर्यंत नेलं. बायको म्हणते बघा 5 लिटर डिझेल हाय. 2 टायर आहेत. आता गाडी वडत्यात. उगा उठा. म्हटलं वासुदेव. म्हटलं वासुदेव इथंच आहे मिली पाटे. त्याला सरणावर ठेवलं महाराज. गाडी वडल्यानं देखील पट्ट्या उठला. चट 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 पोळल्यानं देखील पट्ट्या उठला नाही. शेवटी वासुदेवाला दया आली. वासुदेव म्हटलं बापू 5 रुपये सुटले ग. आणि म्हणला हे बघ पट्ट्या उठला.
तर नाव झाले उडी. काय सांगते तुम्हाला, अजूनही अशी काही काही ढगायत मग जीवनात कधी पंढरपूरला गेले नाही, पण त्याला पाहणं जीवनामध्ये एकदा तरी त्या भगवान परमात्म्याला पाहणं. त्याला पाहणं म्हणजे येणं आणि जाणं विसरणं आहे. त्याला पाहणं म्हणजे सुख आणि दुःख विसरणं आहे. त्याला पाहणं म्हणजे श्रम विसरणं आहे महाराज. म्हणून त्याला जीवनामध्ये एकदा तरी पाहावं. म्हणून तुकोबाराय म्हणतात अभंगाचं दुसरं चरण. आधी भेटले माझे कोणी, आधी भेटले माझे कोणी, आजी पिटले माझे कोडे, बहुत दुःखांचे सांकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म साबळे. तुकोबाराय म्हणतात माझ्या डोळ्यासमोर ते साबळे परब्रह्म येऊन उभा टाकले. तुकोबाराय तुमच्या डोळ्यासमोर ते साबळे परब्रह्म येऊन उभा टाकले. तुम्ही तुमच्या डोळ्याने ते साबळे परब्रह्म पाहिलं, मग तुमचा जीव दिव्य झाला. तुकोबाराय म्हटले नुसतं जीव नाही, शरीरासहित त्या संत महात्म्यांना आलिंगन दिलं आणि तुकोबाराय यांचं शरीरही दिव्य झालं. अभंगाचं तिसरं चरण. दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी दिव्य झाली माझी काया,
मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. जन्माला आल्याच्या नंतर पंचतत्वाचा देह, पंचतत्वाला समर्पित केल्याशिवाय आम्हाला तुम्हाला जाता येत नाही. पण तुकोबरायांनी या जगाच्या विरुद्ध कारभार केला, स्वतःच्या शरीरासहित प्रयाण केले. तुकोबराई अनुभवून सांगतात. त्या संत महात्म्यांच्या पायावरती मस्तक ठेवलं आणि तुकोबरायांचा जीवही दिव्य झाला आणि तुकोबरायांची कायाही दिव्य झाली.